शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची आमदार अपात्रता प्रकरणामध्ये साक्ष नोंदवण्यात आली। यावेळी ठाकरेंच्या वकिलांनी काही अडचणीचे प्रश्न दिलीप लांडेंना विचारले। 2005 मध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असताना पक्ष का सोडला होता असं कामतांनी लांडेंना विचारलं। त्यामुळे दिलीप लांडेंची चांगलीच अडचण झाली। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी झाली। शिंदे समर्थक आमदार दिलीप लांडे यांची साक्ष यावेळी नोंदवण्यात आली। तसंच ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी आमदार लांडे यांची उलट तपासणी केली। आपण जी साक्ष दिली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिली आहे की तुम्ही तुमच्या वतीने दिली आहे, असा प्रश्न ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी विचारला। तर मी वस्तुस्थिती मांडत आहे असं दिलीप लांडे यांनी यावेळी सांगितलं। अपात्रता याचिका 1 ते 16 आपण जी पाहिली त्यात आपण जी साक्ष दिली ती एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिली की स्वतःहून दिली, असा प्रश्न देवदत्त कामत यांनी पुन्हा लांडेंना विचारला। त्यावर याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझं नाव नाही, मात्र जी सत्य परिस्थिती लोकांसमोर यावी म्हणून मी माझे विचार मांडतोय। मी साक्ष माझ्या स्वतःच्या वतीने दिली आहे असं दिलीप लांडे यांनी सांगितलं। तुम्ही शिवसेना या राजकीय पक्षाचे कधीपासून सदस्य आहात, असा प्रश्न देवदत्त कामत यांनी विचारला। तर मी मुंबईत आल्यापासून शिवसेना पक्षाचा सदस्य आहे, म्हणजेच 1984-85 पासून, असं दिलीप लांडे यांनी उत्तर दिलं। त्यानंतर कामत यांनी लांडे यांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारला। 2005 मध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असताना पक्ष का सोडला होता, असं कामतांनी लांडेंना विचारलं। मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे ती सध्याच्या वस्तुस्थितीवर दिली आहे। मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकरूप राहून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती आचरणात आणण्यासाठी मी माझ्या प्रतिज्ञापत्रात साक्ष दिली आहे, असं मोगम उत्तर लांडेंनी दिलं। त्यावर तुम्ही साक्ष देत असताना शिवाजी पार्कचं भाषण देऊ नका, असं विधानसभाध्यक्षांनी लांडेंना सुनावलं। 2005 मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता की नव्हता, असा प्रश्न देवदत्त कामतांनी विचारला। मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसैनिक होतो, असं उत्तर दिलीप लांडे यांनी दिलं। आपण मनसे या पक्षात सामील झालेलात का आणि कधी निवडणूक लढवली आहे का, असा सवाल देवदत्त कामत यांनी केला। तर मी मनसे पक्षाचा नेता होतो आणि मनसेमधूनच मी निवडणूक लढवली आहे, असं दिलीप लांडे यांनी उत्तरादाखल सांगितलं। मी आपल्याला सांगू इच्छितो की बाळासाहेब हयात असताना पक्ष सोडला होता आणि मनसेमध्ये सहभागी झाला होता, यावर आपल्याला काय बोलायचं आहे, असं देवदत्त कामत यांनी विचारलं। त्यावर मला यावर काहीही बोलायचं नाही, असं दिलीप लांडे यांनी प्रत्युत्तर दिलं। शिवसेना आमदार अपात्रतेवर 31 डिसेंबर पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अध्यक्षांकडून सुनावणी घेतली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।